दिंडी प्रमुख म्हणून कसं दिंडीचं नियोजन असतं? ज्ञानोबराय तुकोबरायांचं प्रमाण आहे, हा खेळ नव्हे एकल्यांचा आणि म्हणून मेळ मिळविला. गेली 17 वर्षे या दिंडी सोहळ्याचं आयोजन नियोजन करत आहे. हा माऊलीचं प्रस्थान होणे अगोदर 1 महिना मला हे पूर्ण नियोजन करावं लागतं. कारण मग अन्नदान असेल, वाहन व्यवस्था असेल, तंबूंची व्यवस्था असेल, हे प्रत्येक भाविकांच्या जवळ आम्हाला दिंडी मालक या नात्यानं जावं लागतं आणि त्यांना ती विनंती करावी लागते आणि मग हे नियोजन करावं लागतं. रामकृष्ण हरी माऊली. माझ्या पोशाखावरनं आपल्याला कळालंच असेल की विषय नक्की वारीचाच असणार आहे. अगदी काही दिवसांवरच आषाढी एकादशी जी आहे ती येऊन ठेपलेली आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन लाखो वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेनं आता निघालेले आहेत. अर्धी वारी संपलेली आहे, अर्धी शिल्लक आहे. मात्र लाखोंच्या संख्येनं हे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं जात असताना त्यांचं राहण्याची, खाण्याची आणि त्यांच्या वारीची सोय कशी असते, दिंड्यांची सोय कशी असते, त्याचं नियोजन कसं असतं, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो. माझ्यासोबत आत्ता भगवान महाराज आहेत. महाराज, काय सांगाल, तुम्ही एक दिंडी प्रमुख आहात. दिंडी प्रमुख म्हणून कसं दिंडीचं नियोजन असतं, किती दिंडीमध्ये साधारण लोक असतात, एकंदरीत या दिंडीचं नियोजन करताना किती दिवसांपासून ही तुम्ही सुरुवात करत असता? रामकृष्ण हरी. जावे पंढरीशी आवडी मनाशी, कधी एकादशी आषाढी, या अनुषंगाने मुक्त कैवल्य तेजनिधी भगवान ज्ञानोबराय यांचा हा जो काही सोहळा चाललेला आहे, या सोहळ्याचं नियोजन मी श्री हरिभक्तीपरायण भगवान महाराज घरावाडीकर 18 वर्षापर्यंत येऊन ठेपलेलो आहोत. गेली 17 वर्षे या दिंडी सोहळ्याचं आयोजन नियोजन करत आहे. कराड तालुका, पाटण तालुका आणि शिराड तालुका या तिन्ही तालुक्यातून हे वारकरी भाविक एकत्रित करून आज 18 वर्ष झालं मी या ज्ञानोबराय यांच्या सोहळ्यामध्ये चालत असतो. या दिंडीचं नियोजन करत असताना ही 200 लोक अगदी गावापासून आळंदीपर्यंत, आळंदीपासून पंढरपूर आणि पंढरपूरपासून पुन्हा गावापर्यंत पोच करत असताना, हे नियोजन करत असताना 2 वेळचं जेवणाचं नियोजन, 1 वेळचा नाश्ता, 2 टायमाची चहाची व्यवस्था, हे करत असताना प्रत्येक भाविकांच्या जवळ जावं लागतं. 20 दिवसाचा प्रवास पूर्ण करत असताना 40 अन्नदाते पाहावे लागतात. 20 दिवसाचे 20 वारकऱ्यांना नाश्ते देणारी लोक पाहावी लागतात आणि त्यांच्यापर्यंत पोचत असताना अगदी हे पूर्ण नियोजन करत असताना एका अन्नदात्याकडं मला 2 ते 3 वेळेला जावं लागतं आणि असं हा माऊलीचं प्रस्थान होणे अगोदर 1 महिना मला हे पूर्ण नियोजन करावं लागतं. साधारण दिंडीची सुरुवात होण्यापूर्वी, म्हणजे माऊलींचं प्रस्थान जे आहे आळंदीतून होण्यापूर्वी 20 दिवस अगोदर साधारण हे दिंडीचं काम चालू होतं. 1 महिना अगोदर चालू होतं आणि असंच काम हे सगळ्याच दिंडींच्या बाबतीत असतं. सगळ्याच दिंडीचं. कसं नियोजन करता मग तुम्ही 20 दिवस अगोदरपासून कसं करता? काय जे आपल्याला दिंडीमध्ये मग तंबू असतील, अन्नदानाची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, आर्थिकदृष्ट्या मग ही वाहनं जी आहेत, ही वाहनं त्यांना तेल खर्च वगैरे द्यावं लागतो. मग ते दाते आपल्याला पाहावे लागतात. धर्म करणारी माणसं त्यांच्याजवळ जावं लागतं, त्यांना विनंती करावी लागते की हा एवढा मोठा सोहळा चाललेला आहे आणि त्याच्याकरता तुम्ही आम्हाला या सोहळ्याला काहीतरी मदत करावी. या अनुषंगानं मग अन्नदान असेल, वाहन व्यवस्था असेल, तंबूंची व्यवस्था असेल, हे प्रत्येक भाविकांच्या जवळ आम्हाला दिंडी मालक या नात्यानं जावं लागतं आणि त्यांना ती विनंती करावी लागते आणि मग हे नियोजन करावं लागतं. हे जे नियोजन आहे, हे नियोजन करत असताना आता दिंडींच्या म्हणजे जे प्रस्थान झाल्यापासून माऊलींच्या पालखी असेल किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, हे जिथं जिथं थांबतं, त्यांचा जिथं जिथं मुक्काम असतो, तिथली सोय तुम्ही अगोदरच जाऊन करून ठेवता? हां, 1 महिना अगोदर हे ज्या वेळेला नियोजन करतो त्यावेळेला अगोदर एक 10 ते 15 दिवस जे आपले मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचं, ते मूळ मालक आहेत त्यांना भेटायचं, त्यांना विनंती करायची प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही तुमच्या ठिकाणी मुक्कामाला येणार आहे, असं पूर्ण आळंदी ते पंढरपूर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी जावं लागतं. मुक्कामाचं आपण सांगताय, मात्र कुठलेही कार्य करायचं म्हटलं तर त्याला आर्थिक बाजू जी असते ती सक्षम असायला लागते. दिंडी म्हटलं तर आर्थिक गोष्टींचं देखील नियोजन लागतं. कसं नियोजन करता, कशी पैशांची जुळवाजुळव करता? ज्ञानोबराय तुकोबरायांचं प्रमाण आहे, हा खेळ नव्हे एकल्यांचा आणि म्हणून मेळ मिळविला. मग हे कोणताही दिंडी मालक असला तरी हा एकट्याचा खेळ नाही किंवा हे एकटा करू शकत नाही. त्याच्याकरता आर्थिकदृष्ट्या हे जे काही भाविक मंडळ आहे
दाते आहेत धर्म करणारी मंडळी त्यांच्यापर्यंत पोचावं लागतं. या वारीचं महत्त्व ज्ञानोबा तुकोबा यांचं महत्त्व त्यांना पटवून सांगावं लागतं. आणि एवढा मोठा सोहळा चालवत असताना हे तुमच्या मदतीनं जसं धर्मकार्य पुढे नेण्याकरता राजश्री तुकोबरायांचं कर्म करत असताना तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिऱ्या माणिक मोती कंकणाचा नजराणा पाठवलेला होता. पण तुकोबरायांनी त्यावेळेला सांगितलं की अशा संपत्तीची मला गरज नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये हे धर्मकार्य पुढे नेण्याकरता आर्थिक दृष्टी हे पुढं आलीच आणि मग त्या धर्म करणाऱ्या मंडळीपर्यंत आपल्याला पोचावं लागतं. त्यांना विनंती म्हणजे करायला साधारण जे जेवणांच्या तुमच्या पंक्ती असतात ह्या म्हणजे त्याला थोडक्यात आजच्या भाषेमध्ये आपण स्पॉन्सर्स म्हणजे ते असं रोजचं वेगवेगळे सकाळचे वेगळे संध्याकाळचे वेगळे नाश्त्याचा दाता वेगळा चहा पाण्याची व्यवस्था करणारे वेगळे हे सुद्धा आधीच शोधून आधी 1 महिना जे नियोजन करतो त्या शेड्यूलमध्ये हे सगळ्यांना भेटावं लागतं. बरं, हे जे तंबू आले किंवा गाडी खर्च आला, गाडीचा पेट्रोलचा किंवा डिझेलचा खर्च आला, ह्याचं सगळ्याचं नियोजन कसं म्हणजे प्रति व्यक्ती किंवा प्रति वारकरी असे काही पैसे आपण घेतो का? जे वारकरी भाविक आता माझे 200 वारकरी आहेत, मग या वारकऱ्यांच्याकडून प्रति 1000 रुपये प्रमाणे मी आर्थिकदृष्ट्या घेतो. बिशी त्याला म्हटलं जातं. मग ती 1000 रुपये प्रमाणे घेतो. त्याच्यावरती मग वाहनांचे खर्च जे म्हणजे स्टील वगैरे असेल हे भागवावं लागतं. आणि वारीमध्ये आता हे सगळं संपूर्ण वारी चालू असताना मला एक सांगा की 200 लोकांची तुमची ही वारीच्या तुमचा दिंडी सोहळा आहे. असं अनेक दिंडी सोहळ्यांमध्ये पण हेच नियोजन असतं? हेच नियोजन आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. म्हणजे हे करावंच लागतं. प्रत्येक दिंडी मालकाला त्याची जबाबदारी म्हणून हे केल्याशिवाय हा सोहळा पूर्ण होतच नाही. काय अडचणींना सामोरं जावं लागतं हे सगळं चालू असताना? अडचणी येतात काही? अनंत अडचणी म्हणजे भरपूर अडचणी आहेत. आता कालचाच माझा प्रसंग असा, वाल्हे गावाहून दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं आणि प्रस्थान झाल्याच्या नंतर मध्येच असा प्रॉब्लेम झाला की वाहनं आमची ट्रॉफिकमध्ये अडकली गेल्याच्या नंतर आमचा दिंडी सोहळा दुपारी 12 वाजता लोणंद मुक्कामी पोचला गेला. पण अशी परिस्थिती निर्माण झाली, वाहनं आम्हाला रात्री 10 वाजेपर्यंत इथं आलीच नाही. मग आमच्या या वारकरी भाविकांना सकाळच्या वेळेमध्ये, कारण नाश्ता नाही, भोजनाची व्यवस्था झाली नाही, आम्ही आपलं इथं केळी वगैरे आणून, आमचा एक सकाळचा अन्नदाता आलेला होता मुंबईवरून, त्याने आम्हाला केळी आणि पाणी आणून इथं दिलं. म्हणजे अशा भरपूर अडचणी आहेत. पण त्या सगळ्या पुढं निघून हा सोहळा पूर्ण करावा लागतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही अडचणींना सामोरं जावं लागतं? हो ना. आता परवाचा एक सासवडला असा प्रसंग निर्माण झाला. आमची एक दिवशी गावची महिला होती आणि अचानक पोट दुखू लागलं, आजारी पडली. पण ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होता तिथं आम्हाला ती काही व्यवस्था पोचली नाही. मग पूर्ण रात्र त्या महिलेला घेऊन आम्हाला ती पूर्ण रात्र काढावी लागली. सकाळच्या पारी उठल्याच्या नंतर आम्ही दवाखान्यात गेलो, परंतु ती प्रकृती जास्त बिघडलेली होती त्यावेळेला. अशी परिस्थिती. कुठलीही संस्था म्हटलं किंवा कुठलाही गट म्हटलं, ग्रुप म्हटलं आजच्या भाषेमध्ये, किंवा ही दिंडी म्हटलं की ह्याच्यामध्ये पदं आली, विविध भाग आले. जसं तुम्ही आता एका दिंडीचे दिंडी प्रमुख आहात किंवा मालक आहात, असे किती टप्पे आहेत म्हणजे काय काय पदं आहेत दिंडीमध्ये? मी स्वतः दिंडी मालक श्री हरिभक्तीपरायण भगवान महाराज घाळवाडी. आमच्या दिंडीचे चालक आहेत श्री हरिभक्तीपरायण अनंत महाराज सपकाळ सर शिवरवाडी. या दिंडीचे 2 मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज मुट्टलवाडीकर, सौ हरिभक्तीपरायण सौ विद्याताई पाटीलवाडी. दिंडीचं नियोजन करणारे म्हणजे व्यवस्थापक श्री हरिभक्तीपरायण श्रीनिवास शिल्पे. म्हणजे हे सगळ्याच दिंडींमध्ये असंच अशा पद्धतीने तुम्ही फक्त तुमच्या दिंडींच्या त्या लोकांची नावं सांगताय, मात्र पदं कोणती असतात? पदं मग ज्याच्या त्याच्या पद्धतीनं राहतात. आता मी माझ्या दिंडीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव असे प्रत्येकाचे आहे. पण माझ्या दिंडीमध्ये असं नियोजन आहे, व्यवस्थापक, मार्गदर्शक, दिंडी चालक, मालक, चौकदार असं माझ्या दिंडीचं नियोजन आहे. दिंडी वारी म्हटलं तर आजपर्यंतची प्रथा 350 वर्ष होऊन गेलेली आहे. दिंडी प्रथा जी आहे चालू आहे. कोणतेही गालबोट याला लागत नाही, भांडण नसती, तक्ता नसते किंवा कुठलंही शासकीय नुकसान याच्यामध्ये होत नाही किंवा खाजगी नुकसान याच्यामध्ये होत नाही. मात्र दिंडी म्हटलं की एक प्रामुख्यानं जाणून येतो तो स्वच्छतेचा अभाव. या स्वच्छतेच्या अभावासाठी म्हणजे हे पहिल्यापासूनच आहे, तर त्याच्यासाठी काय आपण जनजागृती करता का? दिंडीत येणाऱ्या सर्वसामान्य वारकऱ्यांपासून सर्वांनाच तुम्ही काय मार्गदर्शन करता का? त्या दृष्टिकोनातून काय काम करता? दिंडी सोहळ्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे काम करत असताना आम्ही आमच्या वारकरी भाविकांना सांगतो, या दिंडी सोहळ्यामध्ये चालत असताना
आपण एक वारकरी म्हणून मुक्त कैलास भगवान ज्ञानोबा यांच्या ह्या सोहळ्यामध्ये चालत असताना आपण आपल्या कुटुंबामध्ये घरी राहत असताना जी व्यवस्था करतो त्याच पद्धतीने या सोहळ्यामध्ये आपण वारकऱ्यांनी चाललं पाहिजे. मग ते मुक्कामाच्या ठिकाणी असेल, दुपारचा विसावा असेल, चहा पाण्याची व्यवस्था असेल, तिथं बसल्याच्या नंतर मग दाते दान करत असतात, मग चहा वाटत असतात. मग ती ग्लास इकडं तिकडं न टाकता ती योग्य ठिकाणी काही म्हणजे व्यवस्था केली असेल त्या ठिकाणी ती टाकली पाहिजे. इतरत्र रस्त्याला इकडे तिकडे टाकली नाही पाहिजे. मग कोण केळी वाटणार असते, मग ती केळ खाल्ल्याच्या नंतर ती केळीची साल असते ती रस्त्यावर टाकायची नाही. त्याची व्यवस्था काही शासनानं करून ठेवलेली आहे वाटेला, त्या ठिकाणी ती एकत्रित केली पाहिजे. याला जोडूनच एक प्रश्न आहे की हे सगळं तुम्ही जे अन्न वाटलं जातं किंवा आपण घेतो स्वीकारतो त्याच्या संदर्भात सांगताय, मात्र शौचाची खूप मोठी अडचण या दिंडीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे शासनानं शौचालयांची सोय केलेली मात्र ती तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे किंवा त्याचा वापर जो आहे वारकऱ्यांकडनं केवढ्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तेवढ्या पद्धतीनं होत नाही. परिस्थिती अशी आहे, जवळजवळ 15 ते 16 लाख सोहळा आहे आणि त्याच्याकरता शासनाने जे काही अटी नियम घालून दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने नियोजन चाललेलं आहे. तरीसुद्धा शासनाला पूर्ण या सोहळ्यामध्ये अगदी माऊलीच्या तळापर्यंत म्हणजे तळाच्या अवतीभोवती व्यवस्था आहे तेवढी शासनाला पेलली जाते. इतर ज्या काही दिंड्या रथाच्या पुढं आहेत, रथाच्या पाठीमाग आहेत, घोड्याच्या पुढं आहेत, पाठीमाग आहेत, मग इतकी ती व्यवस्था शासनाला जमत नाही. आणि काल परवाचा एक विषय असा झाला की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेंनी जो काही निर्णय घेतला आणि प्रत्येक वारीकरता 20,000 रुपये देणं कबूल केलेलं होतं आणि फडकरी संस्थानवाल्यांनी त्याच्यावरती पुन्हा काही थोड्या दिवसामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्याच योग्य आहेत. कारण हा प्रत्येक दिंडी सोहळ्याचं जे म्हणजे काही दिंडी वैयक्तिक आहेत त्याचा अगदी 5 लाखापासून ते पुढं मग कुणाचा 10 लाख असेल, 15 लाख असेल, असा फार मोठा खर्च आहे. आणि शासनानं प्रत्येक दिंडीला देऊ केलेले 20,000 रुपये तेच प्रत्येक फडमालक, दिंडी मालक किंवा संस्थांचे जे काही चालक आहेत त्यांनी त्यावेळेला प्रतिक्रिया दिली. मी सुद्धा आज या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनानं ते 20,000 रुपये देऊ केलेले तेच आता तुम्ही जो मला काही प्रश्न केला की त्या स्वच्छतेच्या बाबतीत काय करता येईल का, तेच स्वच्छतेच्या बाबतीमध्ये 20,000 देण्यापेक्षा पुढं मागं ज्या दिंडी आहेत पालखी तळ सोडून त्याच्याकरता ते शासनानं जर कोट्यावधी रुपये खर्च केले तर अगदी स्वच्छतेचा पटकन म्हणजे विषय बाजूला होऊ शकतो. खरं तर शासनानं 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला दिलेले आहेत, मात्र स्वच्छतेचा अभाव पाहता 20,000 रुपये प्रत्येकी दिंडीला देण्यापेक्षा त्याची व्यवस्था जी आहे त्या पैशांची स्वच्छतेच्या कामामध्ये लावावी असा एक महत्त्वपूर्ण संदेश जो आहे महाराजांनी दिलेला आहे. खरं तर दिंडीचं नियोजन कसं चालतं, वारकरी ज्यावेळेस पंढरपूरच्या दिशेनं वारीसाठी जात असतात, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात, त्यावेळेस त्यांचं नियोजन कसं असतं, राहण्याच्या नियोजनापासून ते खाण्याच्या नियोजनापर्यंत या सगळ्या बाबतींचा आढावा आपण आज घेतलेला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, लोणंद.